अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे लिखित 2 अहिराणी पुस्तक प्रकाशन, बुध्याना पोऱ्यानं मानता अहिराणी कथा संग्रह व जानकीनं लगीन अहिराणी एकांकिका संग्रह या 2 पुस्तकांचे प्रकाशन सोहळा आज पार पडला। धुळे शहरातील पद्मश्री हॉल या ठिकाणी अतिशय उत्साहात सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे लिखित 2 अहिराणी पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते आज शनिवारी 13 एप्रिल 2025 रोजी 5 वाजता देवपुरातील पद्मश्री हॉल या ठिकाणी कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी 5व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष अहिरे लिखित बुध्याना पोऱ्यानं मानता अहिराणी कथा संग्रह व जानकीनं लगीन अहिराणी एकांकिका संग्रह या 2 पुस्तकांचे प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा पुण्यातील नाट्य अभिनेते सतीशचंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय रायमुलकर, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, आमदार राम बदाने, माजी आमदार कुणाल पाटील, शिक्षण अधिकारी किरण कुवर, पुणे येथील अहिराणी कस्तुरी मंचच्या अध्यक्षा विजया मानमोडे, अभ्यासक प्राध्यापक संजीव गिरासे, डॉक्टर फुला बागुल आदी प्रमुख मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या 2 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला। तर यावेळेस समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजहित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत 5व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे यांच्या 75व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना वह्या देखील वाटप करण्यात आल्या। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अनुप अग्रवाल यांनी या ठिकाणी अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे यांच्या या 2 पुस्तकांचे प्रकाशन सोहळ्यावेळी या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर त्याचबरोबर येत्या अधिवेशनात खानदेशऐवजी कानादेश म्हणून मी येत्या अधिवेशनात मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। तर त्याचबरोबर विविध मनपा शाळा, विविध सर्वच धुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये अहिराणी पुस्तकाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा असा देखील मुद्दा त्यांनी मांडला व शिक्षण अधिकारी त्याचबरोबर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे याबाबत मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय विश्वकर्मा साहित्य मंच यांच्या वतीने सदर हा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता। तर कार्यक्रमासाठी सुभाष अहिरे, प्रमिला सुभाष अहिरे, इंजिनियर पराग सुभाष अहिरे, धनश्री पराग अहिरे, इंजिनियर पियुष पराग अहिरे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी साहित्यिक, कवी, लेखक, धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
विनंती आहे, त्यांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धुळे शहराचे तरुण तडफदार आमचे मित्र आमदार अनुपजी अग्रवाल, आमचे दुसरे मित्र तुषार वंदे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपस्थित ज्यांच्यामुळे जीवनाला आकार आला असे आमचे पितृतुल्य कुलकर्णी सर जे खास पुण्याहून इथं आलेले आहेत, उपस्थित आमच्या आईशो, उपस्थित मानमोडे ताई, उपस्थित संजीवजी गिरासे सर आणि समस्त सर्व उपस्थित स्टेजवरील मंचावरील आणि माझ्या समोर बसलेले बंधू आणि भगिनींनी, सांगायला दुःख होतं की काही वर्षापूर्वी माझे दोन, एक राईट हँड लेफ्ट हँड आम्हाला सोडून गेले। सोडून गेल्यानंतर माझ्या ह्याच मित्रांनी आणि नातेवाईकांनी, मित्रपरिवाराने खूप मोलाची साथ दिली। त्या दुःखातून सावरत आम्ही आमच्या भावी जीवनाला सुरुवात केली। दुःख असताना सुद्धा सुख शोधावं लागतं। 13 जानेवारी 2019 रोजी आम्ही पहिलं अखिल भारतीय विश्वकर्मा साहित्य संमेलन घेतलं। त्या संमेलनातून समाजाला असलेल्या रूढी परंपरांची जाणीव करून दिली। त्या संमेलनामधून एकतेचा आणि साहित्याचा संदेश संपूर्ण भारत देशात। साहित्य ही माणसाची जीवन जगण्याची असते। माणूस जीवन जगत असताना अध्यात्माचा ओढा जितका महत्वाचा असतो तितका साहित्याचा असतो। श्वास घेण्यासाठी शरीर जसं श्वास घेण्यासाठी जिवंत असतं, श्वास घेतल्यावर शरीराला किंमत असते, तसंच साहित्याला आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडण्याची ताकद असते। सगळ्यात महत्वाचं, आज आपण त्याच विश्वकर्मी साहित्य संमेलनाच्या मंचावर उपस्थित आहात आणि या साहित्य संमेलनामधून 2 पुस्तकं आम्ही प्रकाशित करीत आहोत। माझे पिताश्री माननीय श्री सुभाषजी आहिरे यांच्या लेखणीला किती प्रचंड धार आहे आपण सर्व लेखकांनी बघितली आहे। बुधानापुरेनी मानता आणि जानकीनं लगीन। मानता ही प्रत्येकाच्या घरात कॉमन फॅक्टर आहे, पण एखाद्या गरीबाच्या घरात मानता असली तर त्याला ते तांदूळ ठेवण्यापासून, तर ट्रॅक्टर करण्यापासून, तर बोकड्या घेण्यापासून, तर त्या देवीला जाऊन संपूर्ण मानता तो एकटा ओढत असतो। त्याचे नातेवाईक कसे हसत असतात, कसे बघत असतात, काय काय गमती जमती होतात। एक असं अहिराणी साहित्य आहे की ज्याच्या 1000च्या वर प्रयोग नानांचे झालेले आहेत आणि अनेक गावांमध्ये त्या मराठी जरी आपली भाषा असली तरी अहिराणी मातृभाषा आहे। आमच्या अनुभवांनी सांगितलं, खानदेश नाही कान्हा देश आहे। या कान्हाच्या देशांमध्ये ही अहिराणी भाषा तेव्हापासून प्रचलित आहे। आणि दुसरं पुस्तक आहे जानकीनं लगीन। काही वर्षापूर्वी, एक 10, 20, 25 वर्षापूर्वी बालविवाह खूप व्हायचे। त्यावर अनेक सरकारने उपाययोजना आणल्या आणि त्या उपाययोजनाला हातभार लावण्यासाठी अहिराणीचं एक साहित्य त्यांनी प्रकाशित केलं। त्या बालविवाहावर बंदी यावी, बालविवाहावर काहीतरी आळा बसावा, असा अहिराणी चित्रपट सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आम्ही दिला आहे। अशा 2 पुस्तकांचं प्रकाशन, मान्यवरांचं स्वागत, आलेल्या 2-4 मान्यवरांचे मनोगत या कार्यक्रमात आम्ही व्यक्त करणार आहोत। कृपया आम्हाला आपला अमूल्य वेळ दिलेला आहे। आमदार साहेबांना फार वेळ कमी असतो, तुषार भाऊंना फार वेळ कमी असतो। आमच्या काकाश्री नानासाहेब यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी झालं आणि त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे काकाश्री कुलकर्णी काका, जे माझे वडिलांचे मित्र होते आहेत आणि ते तर सध्या पुण्याला राहतात, आणि सर्वच तुषार वंदे, आमचे आई साहेब, सर्वच व्यासपीठ। आता थोडं वाचत होतो मी, असे शब्द आहेत का ते कधीच ऐकले नाही, कधी वाचले नाही। म्हणजे त्या अहिराणीमध्ये असे शब्द आहेत का त्याचं मराठी रूपांतर वेगळंच आहे आणि अहिराणी वेगळंच आहे।
तर काका तुम्हाला सलाम आहे. खरंच मी 2-3च पान असं वाचत होतो तेवढ्यात लक्षात आलं. तर खरंच अतिशय चांगलं पुस्तक आमच्या सारख्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आम्हाला पुस्तक फार लहान आहे, म्हणजे वाचायला जीवावर येणार नाही. इथून मुंबईला जाता जाता संपून जाईल. तर खरंच अतिशय चांगलं पुस्तक आज या धुळ्या नगरीत आपण याचं प्रकाशन केलं, त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो. मी ऐराणीमध्ये शपथ घेतली कारण की मला असं वाटत होतं का आपण कानादेश मध्ये राहतो आणि खरंच हा कानादेश का, याच्या मागचं एक छोटस काही गोष्टी माझ्या वाचण्यात आल्या होत्या. त्याच्यात देवपूरकर काकांनी मला भरपूर मदत केली आहे, भरपूर संदर्भ त्यांनी मला आणून दिलेले आहे. आणि तो प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात आपण सभागृहात मांडणार आहोत का खानदेशचं नाव कानादेश करा. प्रभू श्रीकृष्णांना रणछोड सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. जेव्हा ते युद्धात पराभव होत होता त्यांचा, तेव्हा त्यांनी पलायन केलं. बलराम सोबत ते तापी खोऱ्यात येऊन राहिले आणि तापी खोऱ्यामध्ये त्यांचे जेवढे आहीर समाज होता, म्हणजे यादव समाज, या सर्वांना घेऊन त्या ठिकाणी आले. आहिरांचा राजा म्हणजे श्रीकृष्ण, आणि म्हणून ऐराणी ही भाषा त्या ठिकाणी पडली. हे संदर्भ हे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याचं जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोलच्या पुढं पद्मालय ना, त्या ठिकाणी भीमाने याचं बकासुरांचं वध केलं होतं. त्या ठिकाणी कृष्ण उपस्थित होते, याचाही संदर्भ आपल्याला पुस्तकांमध्ये त्या ठिकाणी सापडतोय. प्रत्येक मराठी मीडियम स्कूल असेल, सेमी इंग्लिश असेल, या शाळांमध्ये आपण या पुस्तका जाऊ द्या. ज्या पुस्तकची जेवढ्या पुस्तके लागतील, जी किंमत असेल ती किंमत मी देईल, परंतु या पुस्तक प्रत्येक शाळेत जाऊ द्या. आणि दादा भुसे साहेबांनाही आपण विनंती करू का अभ्यासक्रमात खानदेश जे म्हणतात आपला खानादेश, त्या ठिकाणी तरी या पुस्तका या मराठी शाळांमध्ये जाऊ द्यावा, जेणेकरून आपली ऐराणी भाषा ही आवाई कायमस्वरूपी राहील, एवढीच विनंती करतो. धुळ्याला आले होते तेव्हा विसरलो मी, मोदी साहेबांची पहिली सभा 2014 ची जेव्हा गौ शाळेत पहिली सभा झाली, तर मोदी साहेबांना आपली मायबोली कानादेशची मायबोली बोलायची होती त्या ठिकाणी. तर नाना साहेबांनी मोदी साहेबांना लिहून दिलं होतं काय बोलायचं. ते वाक्य जे नाना साहेबांनी लिहून दिलं होतं तेच मोदी साहेब त्या ठिकाणी गौशाळेत ऐराणी भाषेत बोलले. तर असे आपले नाना साहेब ज्यांचं लिखाण मोदी साहेबांनी सुद्धा वाचलं, तर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. उपस्थित असलेले आपले धुळे शहराचे लोकप्रिय आमदार, आमचे मित्र आदरणीय आनंदभैया, आदरणीय कुलकर्णी सर, आदरणीय ज्यांच्या लेखणीतून या पुस्तकांचा जन्म झाला आणि त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना मनापासून शुभेच्छा. आणि ते असे ऐराणी साहित्यिक आदरणीय नाना, आमच्या मातोश्री आदरणीय आशाताई, आमच्या भगिनी कुंवरताई, स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, पराग, आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ भांबरे बापू पण दिसतात इथे.
देवपूरकर सर आहेत आणि आमचे तरुण मित्र ऐराणी साहित्यिक प्रवीणजी माळी, या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो। आणि या ऐराणी भाषेचं संवर्धन आणि जतन करण्याचं ज्या सर्व आपल्या ज्येष्ठ साहित्यिकांनी एक मनावर घेतलेला आहे आणि त्यात अनुभयांनी भर पाडली की पूर्ण खानदेशचा इतिहास काय आहे, त्याला कानादेश का म्हणतात, हा त्यांनी आपल्याला उलगडून दाखवला। मला पण ते ऐकताना अनुभव आश्चर्य वाटलं की कानादेश आपण म्हटलं पाहिजे, खानदेश तर आपणच म्हणायचं बंद करायचं। आपोआप सरकार आपलं आहे, सरकारमध्ये आपण आहात, आपण सरकारचे प्रतिनिधी आहात, आपण सरकारमध्ये मांडणारच आहात, पण आपणच जर एकदा ठरवलं की आपणच म्हणायचं नाही तर नक्कीच त्याचं नामांतर ऑटोमॅटिक होईल, परस्पर होईल आणि आपण सरकारमध्ये आहात, बुलंद तोफ आहात, आपल्या शहराची, आपल्या या जिल्ह्याची, आपण ते बदल करणारच, यात काही शंका नाही। परंतु असे जे साहित्य